reaction in which ions dissolve salt react with water to produce acids and bases is called hydrolysis. हायड्रॉलिसिस आपण कशाला म्हणतो तर कॅटायन किंवा अनायन म्हणजे थोडक्यात डिझॉल्व सॉल्टचे जे आयन्स असतात वॉटरबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर ॲसिड्स आणि बेसेस तयार होतात, त्या प्रोसेसला आपण हायड्रॉलिसिस म्हणतो. आणि त्याच्याबरोबर अपोजिट किंवा रिव्हर्स रिॲक्शन असते की ज्या रिॲक्शनमध्ये ॲसिड्स आणि बेसेस रिॲक्ट होतात आणि त्या ठिकाणी सॉल्ट आणि वॉटर तयार होतं, त्या रिॲक्शनला आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणतो. म्हणजे द रिॲक्शन बिटवीन H+ आयन्स ऑफ ॲसिड्स अँड OH- आयन्स ऑफ बेस टू फॉर्म प्रॅक्टिकली अनडिसोसिएटेड वॉटर. थोडक्यात त्याला आपण म्हणतो न्यूट्रलायझेशन. हायड्रोलिसिसमध्ये H+ आयन्स आणि OH- आयन्स रिजनरेट होतात. बेस जर ॲसिड जर स्ट्रॉंग असेल सॉल्टचं आणि बेस जर वीक असेल तर तिथं H+ आयन्स जनरेट होतो. आणि बेस जर स्ट्रॉंग असेल, ॲसिड जर वीक असेल तर त्या ठिकाणी OH- आयन जनरेट होतो. म्हणजे थोडक्यात हायड्रॉलिसिस घडतं, कॅटायन रिॲक्ट झाला वॉटरबरोबर की त्या ठिकाणी बेस तयार होणार आणि अनायन रिॲक्ट झाला की त्या ठिकाणी ॲसिड तयार होणार. अशा प्रोसेसला हे हायड्रॉलिसिसच्या टायमाला H+ आयन्स आणि OH- आयन्स काय होतं, रिजनरेट होतं. आणि ज्यावेळेस न्यूट्रलायझेशन प्रोसेसमध्ये काय होतं, H आयन्स ॲसिडचा आणि OH- आयन्स बेसचा हा रिॲक्ट होतो, म्हणजे थोडक्यात तो डिसअपियर होतो न्यूट्रलायझेशन प्रोसेसमध्ये. हायड्रॉलिसिस ही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. हायड्रॉलिसिस ही इनकम्प्लीट प्रोसेस आहे, रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. मात्र न्यूट्रलायझेशन ही जी प्रोसेस आहे गोज टू ऑन कम्प्लिशन आणि न्यूट्रलायझेशन ही इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. हायड्रॉलिसिसच्या बरोबर अपोजिट न्यूट्रलायझेशन असतं. न्यूट्रलायझेशनमध्ये ॲसिड्स आणि ॲसिड हा बेसबरोबर रिॲक्ट होतो आणि सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. आणि हायड्रॉलिसिसमध्ये मात्र सॉल्ट हा वॉटरबरोबर रिॲक्ट होतो, त्या ठिकाणी ॲसिड्स आणि बेसेस तयार होतात. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की न्यूट्रलायझेशन गोज ऑन कम्प्लिशन, देर इज नो डिग्री ऑफ न्यूट्रलायझेशन. मात्र हायड्रॉलिसिस ही इनकम्प्लीट प्रोसेस असल्यामुळं त्या ठिकाणी आपणाला डिग्री ऑफ हायड्रॉलिसिस ही टर्म त्या ठिकाणी इन्व्हॉल्व झालेली असतं. हायड्रॉलिसिस extent of hydrolysis depends on concentration of salt solution. Neutralization process does not depends on concentration of acids or alkali. न्यूट्रलायझेशन प्रोसेसमध्ये ॲसिड्स आणि अल्कली येऊ शकत नाही. त्याचबरोबर हायड्रॉलिसिस या स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसच्या बाबतीत हायड्रॉलिसिस घडत नाही, तर न्यूट्रलायझेशन घडतं. मात्र न्यूट्रलायझेशन हे कुठल्याही ॲसिड्स आणि बेसेसच्या बाबतीत घडतं आणि सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. मात्र हायड्रॉलिसिस हे स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसच्या बाबतीत हायड्रॉलिसिस घडत नाही. हायड्रॉलिसिस हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्टवर डिपेंड असतं. न्यूट्रलायझेशन हे ॲसिडच्या किंवा बेसच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड्स नसतं. न्यूट्रलायझेशन एनी ॲसिड रिॲक्ट विथ एनी बेस फॉर्मिंग न्यूट्रलायझेशन, बट strong acid and strong base does not involve hydrolysis process. ह्या आपणाला दोन्हीतला फरक या ठिकाणी सांगता येईल. हायड्रॉलिसिस ही प्रोसेसमध्ये जी रिॲक्शन घडते ती रिव्हर्सिबल असतं. या ठिकाणी सॉल्ट वॉटरबरोबर रिॲक्ट झाला आहे आणि आपणाला ॲसिड्स आणि बेस मिळाला आहे. या ठिकाणी बेस आणि ॲसिड रिॲक्ट झालं आहे आणि या ठिकाणी सॉल्ट आणि वॉटर तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपणाला डिग्री ऑफ हायड्रॉलिसिस आणि हायड्रॉलिसिस कॉन्स्टंट यामधला फरक आपणाला या ठिकाणी सांगता येतो. तर सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस, फॉर एक्झाम्पल NaCl, KCl, K2SO4, Na2SO4, NaNO3, KNO3, KClO4 पोटॅशियम क्लोरेट, त्यानंतर NaClO4 सोडियम क्लोरेट, पोटॅशियम क्लोरेट,
सोडियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, potassium sulfate, sodium sulfate. These are the salt of strong acid and strong base. NaI, Ki, NaBr, KBr. हे सगळे जे आत्ता नावं घेतली मी ही सगळी सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस. त्यापैकीच एक एक्झाम्पल मी या ठिकाणी NaCl घेतो आहे. आता NaCl हा जो सॉल्ट आहे हा सॉल्ट, कारण NaCl जर पाहिलं तर यामध्ये नाकमधला Na आहे, साहजिकच त्या ठिकाणी तयार होणारा बेस हा स्ट्रॉंग बेस असणार आहे. आणि नसलेला मधला Cl आहे, साहजिकच ॲसिडही स्ट्रॉंग असणार आहे. म्हणजे NaCl हा सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट आहे. हा सॉल्ट HCl स्ट्रॉंग ॲसिड मिळणार आहे आणि बेस आपणाला NaOH स्ट्रॉंग बेस मिळणार आहे. NaCl हा जो सॉल्ट आहे ज्यावेळेस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होईल त्यावेळेस आपणाला HCl हा स्ट्रॉंग ॲसिड मिळेल आणि NaOH हा स्ट्रॉंग बेस मिळेल. ज्यावेळेस हा सॉल्ट डिझॉल्व्ह होतो कम्प्लिटली वॉटरमध्ये, साहजिकच NaCl ॲक्वियस गिव्ज Na प्लस आणि Cl मायनस ॲक्वियस. आता आपणाला NaCl ॲक्वियसमध्ये Na प्लस आयन्स आणि Cl मायनस ॲक्वियस ही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाईट आहे, त्यामुळं कम्प्लिटली डिसोसिएट होत्या, म्हणून या ठिकाणी आपणाला सिंगल ॲरो पाहायला मिळतो. आता या ठिकाणी Na प्लस आयन जो प्रोड्यूस झाला आणि Cl मायनस आयन्स हा प्रोड्यूस झाला, ह्या दोन्ही आयन्सला टेंडन्सी नाही वॉटरबरोबर रिॲक्ट व्हायची. ज्यावेळेस NaCl डिझॉल्व्ह होतो त्यावेळेस साहजिकच त्या ठिकाणी ॲसिड तयार होतो, HCl स्ट्रॉंग ॲसिड आहे आणि हा स्ट्रॉंग ॲसिडचा जो बेस आहे हा Cl मायनस आहे, कॉन्जिगेटेड बेस आहे. ॲसिड स्ट्रॉंग आहे म्हटल्यानंतर बेस हा वीक राहतो, साहजिकच Cl मायनस आयन्स हा कॉन्जिगेटेड बेस वीक आहे. याच्याकडे हा व्हेरी वीक बेस असल्यामुळं इट हॅज नो ॲबिलिटी, Cl मायनस इज अनेबल टू ॲक्सेप्ट प्रोटॉन फ्रॉम ॲसिड. Cl मायनसकडे ॲबिलिटी नाही प्रोटॉन ॲक्सेप्ट करायची ॲसिडपासून किंवा वॉटरबरोबर रिॲक्ट होण्याची त्या ठिकाणी ॲबिलिटी नाही. कुणाकडे? Cl मायनसकडे. का नाही? तर Cl मायनस हा कॉन्जिगेटेड बेस आहे, वीक बेस आहे. का कॉन्जिगेटेड वीक बेस आहे? तर हा HClचा कॉन्जिगेटेड बेस आहे. HCl हे स्ट्रॉंग ॲसिड आहे, साहजिकच HClने सेल्फ जनरेट केलेला जो बेस असतो हा वीक असतो आणि त्यामुळं त्याच्याकडे ॲबिलिटी नसते वॉटरकडून H प्लस आयन्स ॲक्सेप्ट करायची आणि OH मायनस आयन्स प्रोड्यूस करायची. म्हणजे थोडक्यात क्लोराईड आयनचं हायड्रॉलिसिस या ठिकाणी होत नाही, कारण हा व्हेरी वीक बेस आहे त्यामुळं. त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर Na प्लस आयन्स सोडियम हा या ठिकाणी जो बेस तयार होतो आहे, सोडियम क्लोराईड पाण्यात विरघळल्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड हा स्ट्रॉंग बेस आहे. कसला बेस आहे? स्ट्रॉंग बेस आहे. आणि ह्याने सेल्फ जनरेट केलेलं जे ॲसिड असणार आहे ते ॲसिड असणार आहे Na प्लस, हे वीक ॲसिड असणार आहे आणि ह्या वीक ॲसिडकडे ॲबिलिटी असणार नाही की वॉटरकडून OH मायनस आयन्स ॲक्सेप्ट करायची, बेसकडून OH मायनस आयन्स किंवा प्रोटॉन ॲक्सेप्ट करायची त्या ठिकाणी ॲबिलिटी नसते आणि त्यामुळं Na प्लस आयन्स किंवा Cl मायनस आयन्स डज नॉट अंडरगो हायड्रॉलिसिस. आता याबद्दल आणखी आपणाला माहिती पाहता येईल. आता हा NaCl जी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाईट आहे म्हणजे कम्प्लिटली डिसोसिएट होत्या, डिग्री ऑफ डिसोसिएशन 1 आहे आणि अल्फाची किंमत 1 आहे. साहजिकच Na प्लस प्लस Cl मायनस प्लस ॲक्वियस H प्लस H2O काय तयार होईल? कॅटायन आणि अनायन वॉटरमध्ये सॉल्टचे रिॲक्ट झाल्यानंतर वॉटरबरोबर HCl आणि NaOH तयार होईल. या ठिकाणी स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस या ठिकाणी तयार होईल. HCl ॲक्वियस प्लस NaOH ॲक्वियस इट गिव्ज हा HCl आणि NaOH ज्यावेळेस रिॲक्ट होतील साहजिकच H प्लस प्रोटॉन हा H2O कडून ॲक्सेप्ट केला जाईल आणि या ठिकाणी H3O प्लस प्लस काय मिळणार आहे? Cl मायनस आणि प्लस काय Na प्लस प्लस काय OH मायनस.
जर या ठिकाणी जर आपण ह्या रिॲक्शनमध्ये बघितलं तर रिॲक्टन्स आणि प्रोडक्ट सेम आहेत. रिॲक्टन्स आणि प्रोडक्ट काय सेम आहेत. किंवा मला दुसऱ्या भाषेत जर सांगायचं ठरवलं मी तर Na प्लस प्लस Cl मायनस प्लस H2O इट गिव्ज H प्लस प्लस Cl मायनस प्लस Na प्लस प्लस OH मायनस. दोन्ही स्ट्रॉंग आहेत त्यामुळे कम्प्लिटली डिसोसिएट होईल. कॅन्सलिंग ऑन कॉमन आयन्स बोथ साईड Na प्लसला Na प्लस जाईल, Cl मायनसला Cl मायनस जाईल आणि H2O गिव्ज H प्लस प्लस OH मायनस. आता या ठिकाणी कॅटायन किंवा अनायन्सकडे सॉल्टचा वॉटरबरोबर रिॲक्ट होत नाही आणि त्यामुळं इथं हायड्रॉलिसिस घडत नाही. त्यामुळं साहजिकच H3O प्लसचं आयनचं कॉन्सन्ट्रेशन आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर जेवढे H प्लस आयन्स आहेत तेवढेच OH मायनस आयन्स आहेत. म्हणजे जेवढे हायड्रोनियम आयन्स आहेत तेवढेच OH मायनस आयन्स या ठिकाणी प्रोड्यूस होतात ज्यावेळेस वॉटरचं आयोनायझेशन होतं. आणि H प्लस आयन्स आणि OH मायनस आयन्सची संख्या इक्वल आहे. प्रोड्युस्ड बाय आयोनायझेशन ऑफ वॉटर इज नॉट डिस्टर्ब. वॉटरचं आयोनायझेशन या ठिकाणी डिस्टर्ब होत नाही आणि मग आपणाला साहजिकच असं लक्षात येतं की हे जे सोल्युशन आहे हे न्यूट्रल आहे आणि आपण सांगू शकतो की सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस डज नॉट अंडरगो हायड्रॉलिसिस. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस हायड्रॉलिसिस घडत नाही. याचं कारण आपण लोरी ब्रोनस्टेड थेरी हा कॉन्सेप्ट जर समजला असेल तर त्यावरून आपणाला लक्षात येईल. कारण स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसच्या बाबतीत डिग्री ऑफ हायड्रॉलिसिस या ठिकाणी घडत नाही. याचं कारण H प्लस आयन्स इक्वल टू OH मायनस आयन्स बोथ आर इक्वल ॲज इन प्युअर वॉटरमध्ये जसं H प्लस आयन्स आणि OH मायनस आयन्स इक्वल असतात तसंच या ठिकाणी हायड्रोनियम आयन्स आणि OH मायनस आयन्सची संख्या इक्वल असते आणि या सोल्युशनचा pH 7 असतो आणि त्यामुळं हा सोल्युशन हायड्रॉलिसिस या ठिकाणी डज नॉट अंडरगो हायड्रॉलिसिस. त्याचबरोबर लिटमसच्या बाबतीत जर आपण बघितलं तर निळा लिटमस निळाच राहतो आणि तांबडा लिटमस तांबडाच राहतो. लिटमसमध्ये सुद्धा कुठलाही चेंज या ठिकाणी घडत नाही. कुठल्या ॲसिडच्या बाबतीत कुठल्या सॉल्टच्या बाबतीत स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस. कोणकोणते सॉल्ट आहेत NaCl KCl, NaNO3 KNO3, K2SO4 Na2SO4, KClO4 NaClO4, K2SO4 Na2SO4. म्हणजे ज्यामध्ये Cl SO4 NO3 ॲसिड्स प्रेझेंट असणारे सॉल्टमध्ये हे नायट्रेट क्लोराईड आणि सल्फेट प्रेझेंट असतात आणि बेसमधला Na किंवा K प्रेझेंट असतो. असे सगळे सॉल्ट म्हणजे दोन बेस कॅटायन्सपैकी दोन Na प्लस आणि K प्लस असेल तर तो बेस स्ट्रॉंग येईल आणि अनायन्सपैकी Cl SO4 आणि NO3 असला I मायनस असला Br असला तर तो बेस काय असणार आहे ॲसिड काय असणार आहे स्ट्रॉंग असणार आहे. याबद्दल आपणाला माहिती या ठिकाणी समजली की स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट डज नॉट अंडरगो हायड्रॉलिसिस बिकॉज H प्लस आयन्स इक्वल टू OH मायनस आयन्स. In case of salt of strong acid and strong base only involve H plus ions of acid combined with OH minus of base and forming deionized water. There is no disturbance of ionizations of waters आणि H प्लस आयन्स आणि OH मायनस आयनची संख्या सारखीच असतं. आपणाला दुसऱ्याही भाषेत सांगता येईल हायड्रोनियम आयनची संख्या आणि OH मायनस आयनची संख्या या ठिकाणी सारखीच असते आणि त्यामुळं या ठिकाणी हायड्रॉलिसिस घडत नाही तर या ठिकाणी न्यूट्रलायझेशन घडतं. कुणाच्या बाबतीत स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसच्या बाबतीत. म्हणजे इन शॉर्ट जर आपणाला सांगायचं असेल स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसच्या बाबतीत Cl प्लस H2O arrow SCl plus OH minus, this reaction is not possible. This reaction is not possible. Therefore NaCl is neutral. NaCl काय म्हणून न्यूट्रल आहे कारण NaCl मधला Na प्लस आयन्स
हा वॉटरबरोबर रिॲक्ट होत नाही आणि Cl मायनस आयनसुद्धा वॉटरबरोबर रिॲक्ट होत नाही, कारण Cl मायनस हा व्हेरी वीक कॉन्जुगेटेड बेस आहे. इट डज नॉट ॲक्सेप्ट टू प्रोटॉन. आणि Na प्लस आयन्स हे हा वीक कॉन्जुगेटेड ॲसिड्स असणार आहे आणि त्यामुळं तोही त्या ठिकाणी OH मायनस आयन्स ॲक्सेप्ट करू शकत नाही आणि साहजिकच त्या ठिकाणी इट कॅनॉट जनरेट Cl मायनस आयन्स वॉटरबरोबर रिॲक्ट झाला तर इट कॅनॉट जनरेट OH मायनस आयन्स आणि Na प्लस आयन्स वॉटरबरोबर रिॲक्ट झाला तर H प्लस आयन जनरेट होत नाही. साहजिकच इट डज नॉट अंडरगो हायड्रोलिसिस, इज अंडरगोज न्यूट्रलायझेशन. Salt of strong acid and weak bases. Salt of स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसेस या बाबतीत अमोनियम क्लोराईड असेल, कॉपर सल्फेट असेल, झिंक नायट्रेट असेल, मॅग्नेशियम नायट्रेट असेल, असे एक्झाम्पल आपणाला या ठिकाणी सांगता येतील. स्ट्रॉंग ॲसिडचे सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसचे सॉल्ट सांगता येईल. अमोनियम क्लोराईड, ॲल्युमिनियम क्लोराईड, फेरिक क्लोराईड, कॉपर सल्फेट, बेरियम नायट्रेट, मॅग्नेशियम नायट्रेट, अमोनियम सल्फेट, अमोनियम नायट्रेट, असे अनेक एक्झाम्पल, फेरिक क्लोराईड, असे अनेक एक्झाम्पल आपणाला या ठिकाणी सांगता येईल. त्यामध्ये आपण एक जनरल एक्झाम्पल घेऊ कॉपर सल्फेटचं. आता या ठिकाणी मी कॉपर सल्फेट हा सॉल्ट आहे, हा सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसचा सॉल्ट आहे. म्हणजे CuSO4 जर वॉटरमध्ये डिझॉल्व झालं तर इट प्रोड्यूस बेस CuOH टॉईस. इट प्रोड्यूस बेस काय CuOH टॉईस अँड प्रोड्यूस ॲसिड H2SO4. साहजिकच H2SO4 आहे, सल्फेट आयन्स यामध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे ॲसिड असणार आहे, ठामपणे आपल्याला सांगता येईल ॲसिड स्ट्रॉंग ॲसिड आहे. आणि CuOH टॉईस आहे, यामध्ये नाक नाही, Na किंवा K नाही, मध्ये बेस वीक आहे. आता H2SO4ने सेल्फ जनरेट केलेला जो बेस असेल, ॲसिड स्ट्रॉंग आहे म्हणजे बेस काय आला वीक, सल्फेट आयन्स हा वीक बेस आला. आणि हा सल्फेट आयन्सकडे ॲबिलिटी असणार नाही. सल्फेट आयन्स ऑफ सॉल्ट हॅव नो टेंडन्सी रिॲक्ट विथ वॉटर. याच्याकडे हा सल्फेट आयन्सकडे टेंडन्सी असणार नाही, कारण हा वीक बेस आहे, ॲसिड स्ट्रॉंग आहे H2SO4, म्हणून बेस काय झाला वीक बेस झाला. आणि सल्फेट आयन्स अनेबल टू ॲक्सेप्ट प्रोटॉन H प्लस आयन्स फ्रॉम ॲसिड. H प्लस आयन्स ॲक्सेप्ट करण्याची टेंडन्सी या सल्फेट आयन्सकडे असणार नाही आणि त्यामुळं इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस sulfate ions of salt have no tendency to react with water because it is possible to product of H2SO4 of strong electrolyte. दुसऱ्या बाबतीत मी सांगितलं की H2SO4 ही स्ट्रॉंग ॲसिड आहे, त्याचा सेल्फ जनरेटेड बेस हा सल्फेट आयन्स आहे. ॲसिड स्ट्रॉंग आहे म्हणजे त्याचा बेस सल्फेट आयन्स हा वीक असणार आहे आणि त्यामुळं याच्याकडे टेंडन्सी असणार नाही वॉटरबरोबर रिॲक्ट व्हायची, वॉटरबरोबर तो रिॲक्ट होणार नाही. साहजिकच या ठिकाणी जो कॉपर हायड्रॉक्साईड आहे, दुसरी जी इलेक्ट्रोलाइट आहे ती कॉपर हायड्रॉक्साईड आहे. ही जी कॉपर हायड्रॉक्साईड आहे हा वीक बेस आहे, हा असताना वीक बेस आहे आणि हा वीक बेस असल्यामुळं साहजिकच त्याच्यापासून तयार होणारं कॉन्जुगेटेड जे ॲसिड असणार आहे ते स्ट्रॉंग ॲसिड असणार आहे, कॉपर आयन्स Cu2 प्लस आयन्स. आणि हा Cu2 प्लस आयन्स याच्याकडे जर आपण टेंडन्सी पाहिली तर याच्याकडे वॉटरबरोबर रिॲक्ट होण्याची टेंडन्सी जास्त असणार आहे आणि त्यामुळं या रिॲक्शनमध्ये Cu2 प्लस आयन्स रिॲक्ट विथ OH मायनस आयन्स फ्रॉम अनआयोनाइज्ड कॉपर हायड्रॉक्साईड. आणि त्यामुळं ज्यावेळेस Cu2 प्लस हा स्ट्रॉंग कॉन्जुगेटेड ॲसिड्स असतो आणि त्यामुळं हा रिॲक्ट होतो वॉटरबरोबर आणि काय प्रोड्यूस करतो तर कॉपर हायड्रॉक्साईड प्रोड्यूस करतो. कॉपर हायड्रॉक्साईड हे वीक इलेक्ट्रोलाइट आहे आणि हायड्रोनियम आयन्स. साहजिकच हा वीक बेस असल्यामुळं ही जी रिॲक्शन आहे
ही रिॲक्शन आपणाला डबल ॲरो पाहायला मिळतं. हा पहिला जो वरचा ॲरो आहे कॉपर सल्फेटचा, हा सिंगल ॲरो दाखवला आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असते त्यावेळेस ॲरो हा एकाच साईडने असतो, एकाच साईडने ॲरो असतो. आणि ज्यावेळेस वीक इलेक्ट्रोलाइट त्या ठिकाणी प्रोड्यूस होते त्यावेळेस तो जो ॲरो असतो तो ॲरो हा रिव्हर्सिबल ॲरो असतो. त्या ठिकाणी हायड्रॉलिसिस घडतं आणि मग या ठिकाणी Cu2+ आयन्स प्लस 4H2O इट गिव्स CuOH ट्वाईस प्लस 2H3O+. साहजिकच या ठिकाणी हा स्ट्रॉंग ॲसिड आहे, कॉन्जिगेटेड ॲसिड्स आहे कॉपर हायड्रॉक्साईडचं. ते वॉटरबरोबर रिॲक्ट झालं आणि कॉपर हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी तयार झाला वीक बेस आणि त्या ठिकाणी H+ आयन्स किंवा हायड्रोनियम आयन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस झाले. ड्यू टू प्रेझन्स ऑफ एक्सेस ऑफ H3O+ ions, the resulting solution of copper sulfate become acidic, turn a blue litmus paper red. आता या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी हीच रिॲक्शन आणखी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगेल. CuSO4 प्लस 2H2SO4 it gives CuSO4 plus 2H2O it gives CuOH twice plus SO4 CuSO4 plus 2H2O it gives H2SO4 plus CuOH twice. CuOH twice weak base आहे, H2SO4 स्ट्रॉंग ॲसिड आहे, कॉपर सल्फेट हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. आणि त्यामुळं ज्यावेळेस आपण आयोनिक थेरी या ठिकाणी आयोनिक डिसोसिएशन थेरी या ठिकाणी लिहितो त्यावेळेस Cu2+ प्लस SO4 कॅटायन आणि अनायन सॉल्टचा प्लस 2H2O वॉटरसुद्धा वीक इलेक्ट्रोलाइट आहे, रिव्हर्सिबल ॲरो. CuOH ट्वाईस वीक बेस आहे, जो वीक असतो तो ब्रेक होत नाही आणि जो स्ट्रॉंग असतो तो ब्रेक होतो. साहजिकच 2H+ प्लस SO4 मग या ठिकाणी डाव्या साईडला SO4- आहे, उजव्या साईडलाही SO4- आयन्स आहे, एकमेकाला कॅन्सल होईल आणि साहजिकच Cu2+ प्लस 2H2O इट गिव्स CuOH ट्वाईस प्लस 2H+. साहजिकच एखादा सॉल्ट एखादा सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर आपणाला जर H+ आयन्स देत असेल तर त्याला आपण म्हणतो की ॲसिड. साहजिकच आपणाला या ठिकाणी एक्सेसमध्ये H+ आयन्स मिळाले, इथंही या पुस्तकामधल्या रिॲक्शनमध्ये H3O+ आयन्स एक्सेसमध्ये मिळाले आणि त्यामुळं सोल्युशनचं नेचर जर आपण पाहिलं तर सोल्युशन हे ॲसिडिक नेचरचं असणार आहे आणि ब्ल्यू लिटमस पेपर टर्न रेड अँड pH <7 असेल. pH काय असेल? <7 असेल. आता ज्यावेळेस आपण कॉपर सल्फेट पाण्यामध्ये डिझॉल्व करतो आणि कॉपर सल्फेटचं सोल्युशन्स तयार करतो स्टॉक सोल्युशनमधून लॅबोरेटरीमध्ये, त्यावेळेस हे सोल्युशन आपणाला टर्बिड मिळतं. काय मिळतं? टर्बिड. फॉर्मेशन ऑफ स्प्रेइंगली सोल्युबल CuOH ट्वाईस बाय हायड्रॉलिसिस मेक ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर हायड्रॉक्साईड बिकम टर्बिड. गढूळ असं क्लिअर असं सोल्युशन मिळत नाही, गढूळ असं सोल्युशन मिळतं कॉपर सल्फेट पाण्यामध्ये विरघळल्यानंतर. कशामुळं? तर या ठिकाणी कॉपर हायड्रॉक्साईडचा स्प्रेइंगली सोल्युबल सॉल्ट तयार होतो, कॉपर हायड्रॉक्साईड. वरची रिॲक्शन बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. आणि हा वीक बेस आहे. साहजिकच हायड्रॉलिसिस रिॲक्शन घडताना या पद्धतीने CuSO4 पाण्यामध्ये टाकल्यानंतर कॉपर हायड्रॉक्साईड आणि आपल्याला हायड्रोनियम आयन्स मिळतात. हा कॉपर हायड्रॉक्साईड हा स्प्रेइंगली सोल्युबल सॉल्ट आहे आणि त्यामुळं ते सोल्युशन काय होतं? टर्बिड होतं. मग जर आपणाला स्टॉक सोल्युशन क्लिअर मिळवायचं असेल, कुठलंही कॉपर सल्फेटचं सोल्युशन लॅबमध्ये स्टॉक सोल्युशन म्हणून तयार करत असताना त्यामध्ये आपण सल्फ्युरिक ॲसिड ॲड करतो. ज्यावेळेस आपण सल्फ्युरिक ॲसिड त्या सोल्युशनमध्ये ॲड करतो त्यावेळेस हे जे H2SO4 आहे हे H2SO4 हायड्रॉलिसिस प्रोसेस प्रिव्हेंट करतं. या ठिकाणी लॉ ऑफ मास ॲक्शन थांबवला जातो. बाय द लॉ ऑफ मास ॲक्शन विल बी प्रिव्हेंट
हायड्रॉलिसिस बाय द लॉ ऑफ मास ॲक्शन. आणि इक्विलिब्रियम हे शिफ्ट होतं. हे इक्विलिब्रियम शिफ्ट होत असताना साहजिकच इक्विलिब्रियम लेफ्टकडून राईटकडून लेफ्टकडे शिफ्ट होईल. आणि साहजिकच इक्विलिब्रियम लेफ्टकडे शिफ्ट झाल्यामुळं मॅक्झिमम कॉपर हायड्रॉक्साईड हे रिड्यूस्ड होतं कॉन्सन्ट्रेशन. आणि त्यामुळं हे जे सोल्युशन आपल्याला मिळतं हे सोल्युशन हे क्लिअर आणि ट्रान्सपरंट या ठिकाणी मिळेल. कारण मी एक्झाम्पल सांगेल, अमोनियम क्लोराईडचा हा सॉल्टसुद्धा स्ट्रॉंग ॲसिड HCl आणि वीक बेस अमोनियम हायड्रॉक्साईडचा सॉल्ट आहे. NH4Cl वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होईल त्यावेळेस अमोनियम हायड्रॉक्साईड हा वीक बेस मिळेल आणि HCl हे स्ट्रॉंग ॲसिड मिळेल. दुसऱ्या पद्धतीने मी हे एक्सप्लेन करून सांगतो. या ठिकाणी आपण आयनिक थेरी अप्लाय करतो आहे आणि ज्यावेळेस आयनिक थेरी अप्लाय करू त्यावेळेस हा जो सॉल्ट आहे, कुठलाही सॉल्ट हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतो. साहजिकच या ठिकाणी त्याचं आयोनायझेशन घडतं NH4+Cl-. H2 हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे त्यामुळं तो डिसोसिएट आयोनाइज होणार नाही. अमोनियम हायड्रॉक्साईड हा वीक बेस आहे तोही डिसोसिएट होणार नाही. मात्र HCl हे स्ट्रॉंग ॲसिड आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, हे यामध्ये आयनचं सेपरेशन होईल, आयोनाइज होईल. साहजिकच जर आपण या ठिकाणी कॉमन आयन्स कॅन्सल केले दोन्ही साईडला तर दोन्ही साईडला H+, दोन्ही साईडला Cl-, दोन्ही साईडला एकमेकाला कॅन्सल होईल आणि साहजिकच NH4+H2O गिव्ज NH4OH+H+. बघा, तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस, मग असा सॉल्ट वॉटरमध्ये डिझॉल्व झाला तर आपल्याला वीक बेस मिळतो आणि स्ट्रॉंग ॲसिड मिळतं. आणि मग ज्यावेळेस हा अमोनियम आयन्स हा वॉटरबरोबर रिॲक्ट होतो सॉल्टचा कॅटायन, त्यावेळेस साहजिकच त्या ठिकाणी अमोनियम हायड्रॉक्साईड हा वीक बेस मिळतो आणि H+ आयन्स मिळतात. ज्यावेळेस या ठिकाणी हायड्रॉलिसिस घडतं सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसचं एक्सेसमध्ये आपल्याला H+ आयन्स मिळतात, प्रोड्यूस होतात. आणि म्हणून या ठिकाणी हे जे सोल्युशन आहे या सोल्युशन ॲसिडिक नेचरचं आहे, pH <7 आहे आणि ब्ल्यू लिटमस पेपर टर्न रेड. असंच एक्झाम्पल मी झिंक नायट्रेटच्या बाबतीत सुद्धा सांगता येईल. झिंक नायट्रेट हा सुद्धा सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसचा सॉल्ट आहे. HNO3 स्ट्रॉंग ॲसिड आहे, झिंक हायड्रॉक्साईड हा वीक बेस आहे. या ठिकाणी आयनिक थेरी जर आपण अप्लाय केली तर हा ZnNO3 टॉईस हा सॉल्ट आहे, साहजिक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, हा आयोनाइज होईल Zn2+ 2NO3- +2H2O. It gives ZnOH twice +2H+ +2NO3-. आता ZnOH टॉईस हा वीक बेस आहे झिंक हायड्रॉक्साईड, मात्र नायट्रिक ॲसिड हे स्ट्रॉंग ॲसिड आहे, त्यामध्ये नायट्रेट आयन्स प्रेझेंट आहे. साहजिकच या ठिकाणी कॅन्सलिंग कॉमन आयन्स ऑन बोथ साईड, दोन्ही साईडला डाव्या साईडला नायट्रेट आयन्स आहे, उजव्या साईडला नायट्रेट आयन्स आहे, हे दोन्ही नायट्रेट आयन्स एकमेकाला कॅन्सल होईल आणि साहजिकच सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस झिंक Zn2+ आयन्स हा वॉटरबरोबर ज्यावेळेस रिॲक्ट होईल साहजिकच झिंक हायड्रॉक्साईड आणि एक्सेसमध्ये H+ आयन्स मिळतील आणि त्यामुळं हा जो सॉल्ट असेल झिंक नायट्रेटचा यामध्ये एक्सेस ऑफ H+ आयन्स मिळतात, प्रोड्यूस होतात. साहजिकच याचं नेचरसुद्धा ॲसिडिक असेल, pH <7 असेल, ब्ल्यू लिटमस पेपर टर्न रेड. आता पुढचा फेरिक क्लोराईडच्या बाबतीत मी आपणाला सांगेल की फेरिक क्लोराईड इट इज अ सॉल्ट ऑफ वीक बेस फेरिक हायड्रॉक्साईड अँड स्ट्रॉंग ॲसिड HCl. इट इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेसचा सॉल्ट आहे. आणि मग हा फेरिक क्लोराईडमध्ये फेरिक हायड्रॉक्साईड हा वीक बेस तयार होतो आणि HCl हे स्ट्रॉंग ॲसिड तयार होतं. साहजिकच यामध्ये जर आपण आयनिक थेरी लिहिली तर Fe3+ 3Cl- +3H2O गिव्ज FeOH thrice +3H+ 3Cl-. या Cl- ला Cl- कॅन्सल होईल आणि साहजिकच या ठिकाणी Fe3+ 3H2O इट गिव्ज FeOH thrice +3H+. आता या ठिकाणी फेरिक हायड्रॉक्साईड हा स्प्रेइंगली सोल्युबल सॉल्ट आहे. साहजिकच हा स्प्रेइंगली सोल्युबल सॉल्ट असल्यामुळं फेरिक
हायड्रॉक्साईडचा प्रिसिपिटेट तयार होईल आणि त्यामुळं ज्यावेळेस आपण फेरिक क्लोराईडचं सोल्युशन तयार करतो त्यावेळेस हे फेरिक क्लोराईडचं सोल्युशन तयार करत असताना त्या ठिकाणी फेरिक हायड्रॉक्साईड हा स्प्रेइंगली सोल्युबल वीक बेस तयार होतो आणि त्यामुळं ते सोल्युशन टर्बिड होतं. इनसोल्युबल फेरिक हायड्रॉक्साईड त्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळं म्हणून आपण ज्यावेळेस स्टॉक सोल्युशन फेरिक क्लोराईडचं तयार करतो त्यावेळेस ते एकतर फ्रेशली प्रिपेअर्ड तयार करत असतो किंवा त्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲड करायचं असतं. ज्यावेळेस आपण ह्या फेरिक क्लोराईड वॉटरमध्ये डिझॉल्व करतो त्यामध्ये जर आपण HCl टाकलं तर साहजिकच इक्विलिब्रियम राईटकडून लेफ्टकडे शिफ्ट होतं. मॅक्झिमम फेरिक हायड्रॉक्साईड रिड्यूस होतं आणि टू निग्लिजिबल एक्सटेंटपर्यंत आणि त्यामुळं आपणाला ह्या ठिकाणी क्लिअर असं सोल्युशन मिळतं. आणि म्हणून ज्यावेळेस स्टॉक सोल्युशन फेरिक क्लोराईडचं तयार करायचं असतं त्यावेळेस त्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl आपण ॲड केलेलं असतं.